2026 अगदी दारात येऊन ठेपलेला आहे आणि या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतोय, कधी संपतो, याचं महत्त्व काय, या महिन्यात नेमकं काय करावे, कोणत्या चुका टाळाव्या, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव नमः असं नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. अधिक मास हा हिंदू कॅलेंडरमधील एक अतिरिक्त महिना आहे, जो चंद्र आणि सौर कॅलेंडरमध्ये सुसंगतता राखण्यासाठी दर सुमारे 3 वर्षांनी, साधारणपणे 32 महिने 16 दिवसांनी एकदा येतो. चंद्र 12 राशीची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीची जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबवतो. यामुळे चंद्रवर्ष साधारण 354 दिवसाचे आणि सूर्यवर्ष 365 दिवसाचे असा फरक पडतो. हा 10-11 दिवसांचा फरक जशाचा तसा राहिला तर ऋतूची मांडणी बिघडेल, म्हणून दर 32 महिने 14-15 दिवसांनी अधिक मास येतो. याला पुरुषोत्तम मास, मल मास किंवा सामान्य भाषेत धोंड्याचा महिना अशी विविध नावे आहे. अधिक मास का येतो? कारण हिंदू चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसाचे असते, तर सौर वर्ष 365 दिवसाचे असते. या दोन कॅलेंडरमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि धार्मिक सण योग्य ऋतूमध्ये साजरे होण्यासाठी दर 3 वर्षांनी एक महिना अतिरिक्त जोडला जातो. अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते आणि या महिन्यात केलेले धार्मिक कार्य, पूजा अर्चना आणि दानधर्म खूप फलदायी ठरतात असे मानले जाते. या महिन्यात जप, तप, ध्यान, पूजा पाठ आणि उपवास यांना विशेष महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान करणे पुण्यकारक मानले जाते. अधिक मासाला हिंदू धर्मात अत्यंत उच्च आध्यात्मिक महत्त्व आहे. या महिन्याचे वर्णन पुरुषोत्तम मास असे केले जाते, ज्याचा अर्थ देवांचा सर्वोत्तम महिना असा होतो. भगवान विष्णूने या महिन्याला स्वतःचे नाव दिले आहे, त्यामुळे हा महिना सर्व महिन्यामध्ये श्रेष्ठ मानला जातो. पौराणिक कथेनुसार प्रत्येक महिन्याला एक अधिपती स्वामी देव असतो, पण अधिक मासाचा अधिपती होण्यास कोणताही देव तयार नव्हता. तेव्हा हा महिना भगवान विष्णू श्रीकृष्ण यांच्याकडे गेला. विष्णूंनी या महिन्याची विनंती स्वीकारली आणि त्याला आपले नाव दिले, पुरुषोत्तम असे नाव दिले. तसेच आशीर्वाद दिला की या महिन्यात केलेले सर्व धार्मिक कार्य अनंत पटीने अधिक फलदायी होतील. असे मानले जाते की या पवित्र महिन्यात केलेल्या तपश्चर्येमुळे आणि धार्मिक कार्यामुळे व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होते. आध्यात्मिक प्रगतीसाठी अधिक मासात खालील गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेषतः श्रीकृष्ण आणि सत्यनारायण यांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंत्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप केल्याने विशेष पुण्य मिळते. दररोज भगवद्गीतेचे पुरुषोत्तम माहात्म्य अध्याय करणे आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर आहे. अनेक भाविक या महिन्यात एक भक्त राहतात, दिवसातून एकदाच जेवण करतात किंवा पूर्ण उपवास करतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान जसे की गंगा, गोदावरी आणि गरजू लोकांना दानधर्म, अन्न, वस्त्र, पैसे करणे हे आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे, कारण स्वयं भगवान श्रीकृष्ण या महिन्यात माझं नाव घ्या असं सांगितलं आहे. या महिन्यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्य साधारण महत्त्व असते. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र पठण याचं फळ अनेक पटीने वाढत असतं, शास्त्रात नमूद आहे. या महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्या? श्री भगवद्गीतेचं मनापासून वाचन, श्री विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्री रामचरित्र मानसातील काही विशिष्ट प्रकार, दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेव नमः या मंत्राचा जप करा. जर एवढ्या मोठ्या स्तोत्राची वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचे फळ मिळते. या महिन्यात शक्यतो एक वेळेस अन्न घ्यावं असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दानाचा विशेष महत्त्व दिले आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूचे दान केल्याने ग्रहदोष शांत होतो. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. आता मुख्य मुद्दा 2026 मध्ये अधिक मास कधी आहे?
2026मध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे. 16 मे 2026 शनी अमावस्या या दिवशी वैशाख महिना समाप्त होतो. 17 मे 2026 अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात या दिवशी चंद्रदर्शन आणि गंगा दशेरीची सुरुवात यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे. 21 मे 2026 गुरु पुष्पमृत योग अतिशय शुभ. या दिवशी काही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अधिक पटीने वाढत असतं असं शास्त्रात सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायतीत जोडवी सुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीला प्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूप चांगलं असतं. नंतर 3 जूनला लाल संकष्टी चतुर्थी, 11 जूनला कमल एकादशी, याच दिवशी पंचकही सुरू होत आहे. 15 जून अमावस्या आणि याच दिवशी अधिक मास समाप्ती आहे. सोमवती अमावस्या असल्याने फळ अधिक वाढतं. 2026 वर्षात अंगारकी संकष्ट चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभयोग मानले जात आहे. अंगारकीच्या उपासाने फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेले सर्व संकट चतुर्थीचे एकत्र पुण्य. धोंड्याच्या महिन्यात जावई मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो. 2026मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पट जास्त लाभतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नये, कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील सुख कमी होते. अधिक मासात कोणती कामे करू नये. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, कुटुंबातील आनंदासाठी, ग्रहशांतीसाठी ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थ खाऊ नये. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात नाही. अधिक मासात साधारणपणे नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळली जातात. कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. घरात भांडणं, राग, तापटपणा अजिबात करतात नाही. हा महिना शांततेचा, जपाचा आहे. भांडणं केल्याने पुण्य नष्ट होते असे म्हणतात. रोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. अधिक मास म्हणजे सेवा, शुद्धता आणि शुद्धता. देवघरात धूळ, जाळी, तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात नाही. अधिक मासात गोपीस निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढते. वाईट बोलल्यामुळे पुण्य क्षीण होते. पाप करणे, खोटं बोलणे नाही. या महिन्यात केलेले पाप अनेक पटीने वाढून फळ देत नाही. जास्त झोप, आळस टाळा. हा महिना तप, ध्यान, व्रत याचा आहे. अति आळस केल्याने पुण्य नष्ट होते. घरात जुना कचरा, तुटकी भांडी, नासधूस वस्तू ठेवू नये. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर, दान न करणे मोठी चूक. अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100% वाढतं. पुण्य गमावणे 10. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. 11 देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. गुरु केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग, वाढणारे अन्न टाळा आणि मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. रात्री उशिरा खाणे नाही. रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही. अनावश्यक मोबाईल्स, रील्स टाईम वाया घालवू नका. हा महिना जपाचा आहे. मोबाईलवर फालतू मनोरंजन कमी करा. घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ. अधिक मासात लक्ष्मी प्रवेश वाढतो. वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष आहे. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. चुकीचे खर्च, उधारी खर्च करू नका. अधिक मासात कर्ज घेणे अशुभ. उधारी वाढवणं टाळावं. महत्त्वाचे देवाची सेवा थांबवू नका. अधिक मासात हे जरूर करा. श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद
भगवद्गीता पठण, स्वामी समर्थ जप, दत्तगुरु जप 5, राम नाम श्रीराम जय जय राम, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, तर हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुद्धा सुख येईल, जीवनातील अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धन समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री हरीची कृपा तुमच्यावर वर्षभर राहील. थोडक्यात अधिक मास हा सांसारिक कार्य टाळून परमेश्वराशी संबंधित जोडण्याचा आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्याचा एक दुर्मिळ आणि मौल्यवान काळ आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी नारायणा नमः. धन्यवाद.